हे कधी सुरू होणार, कधी सुरू होणार. काही लोकांना एक्साइटमेंट झाली असेल, काही लोकांना जाणून घ्यायचं असेल की नेमकं रेकी म्हणजे काय आहे. बरोबर आहे. नवीन नवीन किंवा बऱ्याच वेळा शब्द लोकांच्या कानावर पडले असतील. कुणाला माहिती आहे का रेकी म्हणजे काय? इथं असलेल्यांपैकी कुणी हँड रेज करा आणि सांगा रेकी म्हणजे काय, कुठून ऐकलंय किंवा कोणी आधी आधी केलेलं आहे. माहिती आहे कोणाला काही रेकीबद्दल? एकालाही नाही माहिती. चलो. तर रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. तर ब्रह्मांड माहिती आहे तुम्हाला, ब्रह्मांड कसं आहे? अफाट आहे, खूप मोठा आहे, अनंत आहे. बरोबर आहे. तशीच ही अख्ख्या विश्वामध्ये, अख्ख्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी ही रेकी शक्ती अवेलेबल आहे. अगदी आपल्या शरीरामध्ये देखील आहे. बरोबर आहे. प्रत्येक वस्तू ही एनर्जीने बनलेली आहे. सायन्समध्ये शिकला असाल. प्रत्येक गोष्ट ही एनर्जीने बनलेली आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही आहे, मी आहे. माईक ऑफ करा. डिस्टर्ब होतोय प्लीज. सगळ्यांनी माईक ऑफ करायचे लक्षात ठेवा. व्हिडिओ ऑन केला केला. ओके, चलो, थँक्यू, व्हेरी गुड. ठीक आहे. तर प्रत्येकाला माहीत असेल किंवा नसेल देखील की प्रत्येक वस्तू ब्रह्मांडातली ही काय झालेली आहे? एनर्जीने बनलेली आहे. तर तुम्ही आहे, मी आहे, माझं एक घर आहे, तुमचं घर आहे सगळं. ठीक आहे. हे झाडं आहेत, फुलं आहेत, जंगलं आहेत, रस्ते आहेत, नदी आहे, समुद्र आहे. प्रत्येक गोष्टीला काय आहे? एक एनर्जीनं बनलेलं आहे. प्रत्येक वस्तू एनर्जीनं बनलेली आहे. त्यामुळे काय आहे की रेकी ही एक ब्रह्मांडी जी ऊर्जा आहे, दिव्य ऊर्जा आहे, ती आपल्या शरीरामध्ये देखील काय आहे? आपण जन्मल्यापासून आहे. म्हणजे आपण काय आहे? सुपर पॉवरनी जन्म घेतलेला आहे आपण. पण आपल्याला माहिती नाही आहे. हो ना? आपल्याला माहित नाही रेकी म्हणजे आपल्या शरीरामध्ये रेकी सारखी एक हिलिंग पॉवर आहे, ज्याच्यामध्ये आपण इतरांना देखील बरं करू शकतो, स्वतः देखील बरं होऊ शकतो. खूप वेळा एक्सपिरियन्स केला असाल तुम्ही. लहानपणी आपण खेळलो, पडलो, धडपडलो, सगळीकडे खरचटले, कुठेतरी लागलेलं आहे. आपण लगेच काही पळत गेलो नाही डॉक्टरांच्याकडे. हो की नाही? किरकोळ खरचटलंय, आजारी पडलोय, तर आपण काय करायचो कधी-कधी? घरातल्या घरात रेस्ट घेऊन बरं व्हायचो. जखम नुसती हळदीने हे केली, 2 दिवसात लक्ष द्यायचं की आपल्या ही जखम वाळून गेलेली आहे. कुठं धडपडलोय, कुठं लागले, काय खरचटलंय. बरोबर आहे का? तर ही जखमा कशा भरून निघायच्या? तर आपल्या शरीरामध्ये जी ही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेने काय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आतून हील केलेल्या आहेत. बघा, आपण 8 तासाची झोप का घेतो? बरोबर आहे का? आपला आयुष्यातला अर्धा 1/3 भाग किंवा 1/3 काळ आपण काय करतो? झोपण्यात घालवतो. का? तर आपली बॉडी स्वतःला हील करण्यासाठी आपण जे काही आत्तापर्यंत शरीरामध्ये जे काही टॉक्सिक्स आहेत किंवा जे काही आजार असतील, ते हील करण्यासाठी आपल्याला 8 तासाची गरज अतिशय 8 तासाची अ, आराम करण्याची गरज ही अतिशय गरजेची आहे. कुणी झोपलंच नाही आतापर्यंत असं ऐकलंय का? नाही ना. कारण झोप ही काय आहे? झोप जोपर्यंत आपण 8 तास घेत नाही किंवा रेस्ट घेत नाही शरीराला, तोपर्यंत आपल्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटीज किंवा निगेटिव्ह डिसिजन्स चालू असतात, ते सगळ्या गोष्टी काय होतात? हील होण्याला सुरुवात नाही होत. ज्यावेळेस आपण सपोज एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झालंय, क्रॅक आलेला आहे. ती व्यक्ती डॉक्टरांच्याकडे जाते. डॉक्टर काय करतात? प्लास्टर करतात. बरोबर आहे का? सांगतात 1-2 महिने तुम्हाला रेस्ट घ्यावे लागेल. बरोबर आहे का? रोज उठून आपण डॉक्टरांच्याकडे जातो का थेरपी घ्यायला, औषधं घ्यायला? नाही. डॉक्टर सांगतात 15-20 दिवसांनी एकदा या व्हिजिट करायला. बरोबर आहे का? तो पण आपण काय केलेलं असते? प्रॉपर बेड रेस्ट घेतलेलं असते. बेड रेस्ट घेतो म्हणजे काय करतो? शरीराला आराम देतो. बरोबर आहे का? म्हणजे काय? एका अर्थी आपण काय करत असतो? आपल्या बॉडीमध्ये ही जी काही एनर्जी आहे, त्या एनर्जीला आपण काय करत असतो? हे हील करण्यासाठी वेळ देत असतो. बघा, मग 1 महिन्यानंतर, दीड महिन्यानंतर एक्स-रे काढल्यानंतर लक्षात येतं, की आता ते बोन जे आहे ते प्रॉपर मॅच झालेलं आहे. बरोबर आहे का? मग हे कसं झालं? मला तर माहीत नव्हतं, की आतून काहीतरी चाललंय, हील व्हायला लागलंय. तर आपल्यामध्ये ही लहानपणापासून एनर्जी आहे. मग आपल्याला का कळत नाही? का जाणवत नाही? कारण ती कुठेतरी आता सप्रेस झालेली आहे. लहानपणी आपल्याला खूप फास्ट जखमा इतक्या फास्ट भरायच्या,
कुठलेही आजार पटकन लगेच आपण त्यातून बाहेर पडायचो. आता बघा, आजारी पडले की सर्दी झाली की 15-15 दिवस जात नाही. खोकला झाला की महिनाभर जात नाही. बरोबर आहे का? कुठे चुकून घसरून पडलो तर लगेच क्रॅक होते. महिना दीड महिने भरत नाही लवकर. का भरत नाही? कारण ही शक्तीला आपण काय केलंय? सप्रेस केलेलं आहे. जसं वय वाढत गेलंय आपलं, जसं वय वाढत गेलं, जसं मोठे होत गेलो, तसं आपल्यावर जबाबदाऱ्या पडल्या, प्रेशराईज व्हायला लागलो आपण. एज्युकेशन आहे, बरोबर आहे. पुढं जॉब आहे, मग नंतर लग्नाचं टेन्शन, लग्न पार पडलं, संसाराला लागलो, मुलांचं शिक्षण, शरीराकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष केलं. जसं दुर्लक्ष होत गेलं, तसं काय झालं? आपली शरीरातली ही एनर्जी आहे, ही सप्रेस होत गेली. नष्ट झाली का? नाही. आता ही सप्रेस झालेली एनर्जी आपल्याला काय करायची आहे? ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये, 5 दिवसाच्या या अभ्यासामध्ये, 5 दिवसाच्या या जर्नीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ह्या एनर्जीबद्दल माहिती करून घ्यायचं आहे आणि त्याला कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनात वापरायचं आहे, माझी शारीरिक, मानसिक, आर्थिक, स्पिरिच्युअल ग्रोथ करण्यासाठी. हे आपण पुढचे 5 दिवस बघणार आहोत. खूप जणांचे मॅसेज, परवा दिवशी पण मी एक हे टाकलं होतं, वोट टाकलं होतं. 50 पेक्षा जास्त लोकांना स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे. ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. 50 पेक्षा जास्त लोकांना, म्हणजे त्यावेळेला साधारण माझ्या मते 100च्या आसपास किंवा 70-80च्या आसपास त्यावेळेस ग्रुपमध्ये मेंबर होते, नवीन जॉईन झालेले, त्या लोकांसाठी मी टाकलं होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे बघा, 70 ते 80 पैकी 50 लोकांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे. 50 पेक्षा जास्त लोकांना काय आहे? फायनान्शियली सफरिंग आहे. म्हणजे पैसा आहे, टिकत नाही, पैसा म्हणावा त्या फ्लोमध्ये येत नाही, आला तर राहत नाही, त्याला हजार वाटा आहेत. बरोबर आहे. खूप लोकांना माहित नाही की निगेटिव्ह थॉट्स काय येतात माझ्या डोक्यामध्ये, त्यातून मी कसं बाहेर पडायचं. बरोबर आहे. सतत आजार काही ना काहीतरी आहेत, ते लाईनीत उभेच आहेत. एक गेले की दुसरं आहे, दुसरं गेले की तिसरं आहे. आहेत की नाही? प्रत्येकांना काही ना काहीतरी सफरिंग आहे. खूप जण म्हणत होते की खूप अडचणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी का आहेत? का? तर आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलेलं नाहीये. आपलं शरीर हे सगळं ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडाला जर आपण व्यवस्थित, माईक ऑफ करा. आपलं शरीर हेच ब्रह्मांड आहे आणि इकडं जर आपण व्यवस्थित जर ह्या गोष्टीवर फोकस केला, तर आता त्या गोष्टीला आपण सफर करतोय, त्या सगळ्या गोष्टी इथून पुढं नाहीशा होणार आहेत. ते फायनान्शियली प्रॉब्लेम्स असू देत, मेंटल स्ट्रेस असेल, ओव्हर थिंकिंग असेल, खूप सगळे इश्यूज आहेत. सगळ्यांना माहिती आहे, काही ना काहीतरी डोक्यात ठेवून काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल म्हणून हा कोर्स जॉईन केलाय खूप जणांनी. खूप जणांना हेल्थ विषयी काहीतरी माहीत करून घ्यायचं आहे, मी कसा हेल्दी राहील. खूप जणांना माझं करिअर याच्यामध्ये सेट होईल का, किंवा करिअरमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात का. भरपूर झालेत, पत्रिका बघून झालेत, सगळीकडे दाखवून झालेत, ज्योतिषी घालून दाखवलेत, सगळीकडे बघून झालेत, तरी काहीतरी सोर्स मिळत नाहीये. बाहेर पडायचा उजेड प्रकाश दिसत नाहीये, सगळीकडे अंधार आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा, की आपल्या आयुष्याचे जितके काही प्रश्न असतील, ते सगळे आपण काय करणार आहोत? ह्या रेकीमध्ये त्याची उत्तरं शोधणार आहोत. तर रेकी ही एक दिव्य ऊर्जा आहे, जी ब्रह्मांडामध्ये मुबलक प्रमाणात आहे, आपल्या शरीरामध्ये देखील आहे. ती सप्रेस झाली, आता त्याला आपल्याला जागा करायचंय. बरोबर आहे. रेकीचा नियम आहे, एनर्जी क्रिएट केली जात नाही आणि एनर्जी डिस्ट्रॉय केली जात नाही. म्हणजे ती निर्माण पण करता येत नाही आणि ती उद्ध्वस्त देखील किंवा संपवता देखील येत नाही. ती एनर्जी काय आहे? आपापल्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, ह्या फॉर्ममधून त्या दुसऱ्या फॉर्ममध्ये असे ट्रान्सफर होत असते, सतत ट्रान्सफर होत असते. बरोबर आहे. म्हणजेच बघा, आपण ज्या वेळेला खूप स्ट्रेसमध्ये असतो, काही टेन्शन असेल आपल्याला, फायनान्शियल असेल किंवा कुठलेही एखादं टेन्शन आहे, कोणाशी भांडण झालंय,
आपण टेन्शन मध्ये काय करतो, एखाद्या मंदिरात जाऊन बसतो, बरोबर आहे का? 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं. का? माझ्यातली निगेटिव्ह जी एनर्जी होती, जी ती थॉटमुळे जी काही बिघडलेली एनर्जी माझी काय झाली, एनर्जी ट्रान्सफर झाली. तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यात गेली आणि माझ्यातली निगेटिव्ह तिथं बाहेर पडली. म्हणजे काय, एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. एखादं लहान बाळ ज्यावेळेस आपण टेन्शनमध्ये असतो, एखाद्या गोष्टीबद्दल फार असं विचार करतोय, खूप स्ट्रेस घेतलाय मी एखाद्या गोष्टीचा, कोणाशी भांडण झालंय, कुठल्या एखाद्या इश्यूवर मी अगदी गंभीर विचारात आहे आणि एखादं बाळ मला दिसलं छोटंसं, पहिल्या चेहऱ्यावर हसू येतं की नाही, पॉझिटिव्ह फील होतं की नाही. त्याच्या हाताला जरी स्पर्श केला तरी बघा व्हायब्रेशन किती चेंज होतात आपले, झटक्यात मूड स्विंग होतो, चेंज होतो. जे टेन्शन होतं माहित नसतं, 5 मिनिटं त्याच्याशी खेळलो तर आपल्याला कळत देखील नाही की ते टेन्शन माझं निघून गेलंय. का होतं? कारण लहान बाळामध्ये ही एनर्जी खूप हाय हाय लेवल, त्याला माहिती नाही आहे. त्या बाळाला माहिती नाही आहे बाहेरचं जग कसं आहे आता. त्या बाळाला माहिती नाही रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्या बाळाला माहित नाही आहे एज्युकेशनचा स्ट्रेस नाही आहे त्या बाळाला. घेऊन या मग मी त्याला त्यात द्वेष नाही आहे. बरोबर आहे? अतिशय सात्विक असं त्या बाळाचं नेचर असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये ती इतकी पॉवर असते की ते आपल्याला देखील हील करते. आपल्यातली निगेटिव्हिटी देखील ती काढून टाकू शकते. म्हणजेच काय, तर एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात. ओके. तर रेकी ही एक स्पर्श चिकित्सा आहे. म्हणजे ही पूर्वी आपल्या भारतामध्येच होती. ही कुठेही बाहेरची विद्या नाही आहे. आता ती जपानमधून आलेली आहे. पण ती जपानमध्ये कशी गेली आणि भारतामध्ये कशी आली, हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर रेकी ही अशी विद्या आहे, ज्याला स्पर्श चिकित्सा नावाने आपल्या पुराण ग्रंथामध्ये ओळखलं जायचं. म्हणजे पतंजलीमध्ये पण देखील त्याचा उल्लेख आहे, काही स्पर्श चिकित्सा या नावाने. तर ह्या स्पर्श चिकित्सेने म्हणजे आपल्या हाताच्या स्पर्शाने किंवा हाताच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला हील करू शकतो. माझे आर्थिक प्रॉब्लेम, माझे शारीरिक प्रॉब्लेम्स, माझे मानसिक प्रॉब्लेम्स, जे काही अडचणी असतील ती मी काय करू शकतो, माझ्या हाताने हील करू शकतो. आता बघा, तुम्हाला वाटतंय का मी सुपर पॉवर आहे माझ्याकडे एक, मी फक्त हात असे केले, 2-3 मिनिटं धुले आणि समोरच्याचं टेन्शन कमी झालं. टेन्शन कमी झालं समोरच्याचं. आहे की नाही माझ्यामध्ये सुपर पॉवर? तर हे आपण शिकणार आहोत की माझ्या हातातून ती ऊर्जा कशी प्रवाहित होणार आहे. त्या माझ्या हाताच्या ऊर्जेने मी इतरांना, माझ्या काही अडचणी असतील, इतरांच्या काही अडचणी असतील, ते कसे मी दूर करणार आहोत, हे सगळं या 5 दिवसाच्या जर्नीमध्ये आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला, मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की व्हिडिओज ऑन ठेवा. माझ्यातला उत्साह अजून वाढला तर मी अजून जास्त काही जर सांगेन, खूप जास्त म्हणजे एक्सप्रेसिव्ह होईन मी. पण हे जर असे 4-5 व्हिडिओज ऑन असेल तर मग काहीच मजा येत नाही बोलायला, है ना? तर बघा, आता मी व्हिडिओ ऑफ करतो आणि मी बोलायला लागतो. काय फील होणार आहे का तुम्हाला? नाही ना? तो प्लीज रिक्वेस्ट करतोय, व्हिडिओज ऑन करा. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे कुठेही रेकॉर्डिंग होत नाही तुमचं, कुठेही हा व्हिडिओ जाणार नाही आहे. बॅकग्राऊंड कसं आहे, काय नाही, काही विषय ठेवायचा नाही डोक्यामध्ये. फक्त व्हिडिओज ऑन ठेवा. जास्तीत जास्त तुम्हाला जर इंटरॅक्शन सेशन पाहिजे असेल तर व्हिडिओज ऑन ठेवा. बघा किती फास्ट व्हिडिओज ऑन झाले. आता प्लीज बंद करू नका. येस. मला पण एनर्जी मिळायला पाहिजे की नाही तुमच्याकडून. चला, तर रेकी म्हणजे काय हे माहिती करण्याआधी सगळ्यात महत्वाचं एक काम करायचंय की ज्या व्यक्तींनी तुम्हाला रेकी शिका व रेकी करा, ज्या व्यक्तींनी तुम्हाला सुचवलं असेल आणि त्यांच्यामुळे तुम्ही इथे आहात, त्या कुठल्याही माध्यमाचा तुम्ही पहिला आभार मानायचंय. कारण की
तुम्ही जे काही प्रश्न आज घेऊन सफर करताय आयुष्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टींचं समाधान तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणजे आता तुम्ही अगदी सगळीकडे फिरून झालंय तुमचं. आता तुम्हाला जिथं काही अ, म्हणतो ना आपल्याला जिथं आता सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तिथं तुम्ही येऊन थांबलेला आहात. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. त्यामुळं काय करायचंय, की त्या व्यक्तीचं पहिला आभार मानायचंय, ज्यानं तुम्हाला इथपर्यंत आणलंय. चलो 1 मिनिटं बंद करा डोळे आणि आभार माना. काहीही असेल, मीडिया असेल, कुठल्याही गोष्ट असेल. 30 सेकंद लागतात. फक्त ते डोळ्यासमोर आणा आणि थँक यू, थँक यू, थँक यू 3 वेळा म्हणा. मला रेकी या मॉडॅलिटीज किंवा मला या रेकीच्या दिव्य अनुभूतीसाठी किंवा दिव्य रेकी शक्तीचं माहीत करून देण्यासाठी किंवा मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. याने काय होणार आहे? ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड माहीत असेल सगळ्यांना. आभार मानणं किती गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूडनं काय होतं, की आपल्याला आपलं मन प्रसन्न होतंय. त्याच्यानंतर आपल्याला अहमपणा, मीपणा हा फार कमी व्हायला लागतो ग्रॅटिट्यूडनं. त्यामुळं काय करायचं, युनिव्हर्सचा आभार माना. तुम्हाला ज्या गोष्टीला जिथं जाल, जिथं काही देवाण-घेवाण कराल, जिथं कोणी तुम्हाला मदत केली, तिथं थँक यू बोलायला शिका. दुकानात गेलोय, वस्तू घेतल्यात, पैसे दिले, त्याने आपल्याला काही रिटर्न दिलं, वस्तू दिल्या, थँक यू बोला. पेट्रोल पंपावर गेलोय, पेट्रोल टाकलंय, पैसे दिले, थँक यू बोला. सगळीकडं जिथं तुम्हाला थँक यू आभार मानायचे त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार माना. त्याच्यातून माझ्यातला अहमपणा निघून जाईल आणि एक वेगळं नेचर आपल्यातलं बाहेर पडेल. सो त्यासाठी मी सांगितलं होतं, की डोळे बंद करून त्या व्यक्तीचे आभार माना. चलो चांगली गोष्ट आहे. तर रेकीची हिस्ट्री आपण बघूयात. एकच मिनिट मी पीपीटी शेअर करतोय. रेकी बघितलं आपण. रेकी म्हणजे काय? तर एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी आपल्या शरीरामध्ये उपलब्ध आहे भरपूर प्रमाणात. आता आपल्याला त्याचा वापर करून काय करायचं आहे, आपले सगळे दुःख दूर करायचे आहेत आता. ठीक आहे. बघा आता बेनिफिट काय आहेत हे रेकी शिकण्याचे. तर अट्युनमेंट म्हणजे काय असतं, तर शक्तिपात करत असतो आपण. म्हणजे ही रेकी काय आहे, आपल्या 7 चक्रांवर काम करत असते. ही ऊर्जा आपल्या 7 चक्रांमध्ये प्रवाहित होऊन मग आपल्या हातामध्ये येत असते. त्यासाठी आपण काय करत असतो, तर आपली चक्र बॅलन्स करतो. ठीक आहे. चक्रांचं खूप मोठं महत्व आहे. खूप जास्त महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण काय करत असतो, बाहेर फिरत असतो. तर ते काय आहे हे पण 2 दिवसामध्येच आपण ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये बघणार आहोत. तर तुर्तास मी एवढं सांगेन, की चक्र बॅलन्स करतोय आपण एका प्रक्रियेद्वारे. तर त्याला अट्युनमेंट म्हणतात, शक्तिपात म्हणतात, आपले चक्र जागृत करणं. ठीक आहे. ते लेव्हल 1 मध्ये होणार आहे. फील मोर एनर्जेटिक. आपल्यात जो आत्ता जी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा 10-20% आपण एनर्जी वाढणार आहे आपल्याला ह्या प्रॅक्टिसमुळं. मोर हॅपी अँड हेल्दी लाईफ. आता इथून पुढं आनंदी आणि हेल्दी, मी मगाशी सांगितले की प्रत्येकाचे समाधान इथं मिळणार आहे. बिकम हिलर अँड अर्न मनी. तुम्ही हिलर पण होऊ शकता, पैसे पण कमवू शकता याच्यामध्ये. आणि हील युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला तुम्ही हिलिंग देऊ शकता, हील करू शकता त्यांचं. ओके. तर हे आहेत डॉक्टर मकाऊ उसोई. डॉक्टर मकाऊ उसोई हे एक जॅपनीज आध्यात्मिक गुरु आहेत, होते सॉरी. ठीक आहे. चलो तर मी परत टाकलं येतो. तर डॉक्टर मकाऊ उसोई हे एक आध्यात्मिक गुरु आहेत जपानमध्ये. एक एका स्कूलमध्ये किंवा एका चर्चमध्ये ते आध्यात्मिक गुरु म्हणून एक मुलांना शिकवायला होते. तिथे एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला, की ते एका टॉपिकवर होते, की येशू ख्रिस्त लोकांना स्पर्शाने बरे करतात, त्यांचे दुःख दूर करतात. तर एका मुलाने विचारलं, की मग ही दुःख आपण इतरांना दूर करून, आपण इतरांना स्पर्श करून का करू शकत नाही? ती देखील व्यक्ती आहे, मनुष्य आहे, मी देखील मनुष्य आहे. तर लहान मुलाच्या प्रश्नाला उत्तर त्यांना काही देता आलं नाही, पण तो प्रश्न काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्यांनी काय केलं, की ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला. खूप सारे धार्मिक ग्रंथ वाचले, कुठेही रेफरन्स मिळाला नाही. भरपूर शोधाशोध झाली, भरपूर फॉरेन कंट्रीज फिरून झाल्या, पण कुठे देखील याचा रेफरन्स मिळाला नाही. एका व्यक्तीने त्यांना सांगितलं, की भारतामध्ये प्राचीन विद्या खूप जास्त आहेत.
तुम्हाला खात्रीशीर तिथं तुम्हाला ह्या गोष्टीचं सोल्युशन मिळेल. ते भारतामध्ये आले, वाराणसी, बनारस. तिथं त्यांनी बरेच महिने ह्या सगळ्या गोष्टीचं अध्ययन केलं. त्याच्यामध्ये स्पर्श चिकित्सा ही त्यांना विद्या सापडली. त्याच्यामधून आपले पूर्वीचे ऋषीमुनी काय करायचे, की स्पर्शाने आजार बरे करायचे. त्यावेळेला औषधी वगैरे काय असायच्या का? खूप साऱ्या, खूप कमी होत्या. बरोबर आहे? ती लोक काय करायची, स्वतःलाच इतकी शक्ती स्वतःमध्ये जागृत करायच्या की ते स्पर्शाने देखील लोकांना बरे करायचे. अगदी जवळचे आपले संत आहेत, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील. बरोबर आहे? म्हणजे लोकांनी पाहिलेलं आहे त्या लोकांना, त्या साधू संतांना, की हाताने काय नुसतं कटाक्षाने, नुसतं नुसतं बघितलं जरी तरी आपली दुःख सगळी निघून जायची. बरोबर आहे. तर ही विद्या आपल्या भारतामध्ये आहे. त्याच्यावर त्यांनी अध्ययन केलं खूप सारं. त्यानंतर सदन पुंडरीक म्हणून एक ग्रंथ आहे बुद्धांचा, गौतम बुद्धांचा. तर त्याच्यावर आणि लोटस सूत्रा या ग्रंथावर त्यांनी अभ्यास केला. पूर्वीचे साधक लोक काय करायचे, की एका गावातून दुसऱ्या गावाकडे जायचे. मध्ये खूप जंगलं असायची. तरी ते सुरक्षितपणे पलीकडे जायचे. एका गावातून दुसऱ्या गावात तो प्रवास अगदी सुरक्षितपणे करायचे. ठीक आहे. तर या गोष्टी कशा करायचे? कारण हिंस्र शॉपद वगैरे सगळ्या गोष्टी तिथं असायचे. तरी पण ते व्यवस्थित बाहेर पडायचे. बरोबर आहे? तर ह्या सगळ्या टेक्निक्स त्यांना काय झाल्या, या सगळ्या ग्रंथामधून भारतामध्ये मिळाल्या. त्यांनी हे सगळं ज्ञान गोळा केलं. परत जपानला गेले. जपानला जाऊन त्यांनी 21 दिवस साधना करायची असं ठरवलं आणि एका डोंगरावरती, ते खूप फेमस डोंगर आहे. आता देखील आता ते पर्यटन म्हणून झालेलं आहे. जे रेकी साधक आहेत ना जगातले सगळे तिथं त्या डोंगराला व्हिजिट करतात. कारण तिथं डॉक्टर तूच मकौस, ठेवला असशील मग ती प्लेन होती हे करत. प्लीज माईक ऑफ करा. परत बोलणं कट होतंय बघा. चलो. तर तिथं डॉक्टर मकाऊसनी त्या डोंगराच्या टोकावर जाऊन 21 दिवस साधना केली. त्यांनी ठरवलं की ही जी विद्या मिळवल्या त्याला कुठेतरी एकांतामध्ये जाऊन ह्याची साधना करायला पाहिजे, मला ध्यानधारणा केली पाहिजे मला. तर ते एका मित्राला सांगून गेले की मी 21 दिवस झालं पुढे आता तिथं वरती चाललेलो आहे आणि जर मी नाही आलो तर समजून जायचं की जे समजायचं ते. ओके. तर त्यांनी जाताना 21 खडे घेतले. कॅलेंडर नाही आहे, लक्षात तर आलं पाहिजे किती दिवस गेलेत. सो 21 खडे घेतले सोबत, वरती गेले, साधना करायला चालू केली. एक दिवस झाला एक खडा टाकला, दुसरा दिवस झाला दुसरा खडा टाकला. असं करत करत 20 दिवस झाले. अन्न पाणी नाही पोटामध्ये, अखंड साधना सुरू होती. शरीरामध्ये त्राण नाही आहे. 20व्या दिवशी देखील काही झालेलं नव्हतं. आपल्याला काय फील होईल? आपण जर एक दिवस ठरवून घेतलेला आणि त्या दिवसापर्यंत मला रिझल्ट मिळालेच पाहिजेत आणि नाहीच मिळाले, तर आपण, आपलं स्टेट ऑफ माइंड काय असेल? टोटल निगेटिव्ह होईल. आपण की जाऊ दे, सोडून देऊया. पण त्यांनी काय केले, शेवटचा एक दिवस आहे माझ्याकडे, करून बघूया आपण. ठीक आहे, मम्मी कुठं तिथं हे आहे. करून बघूया आपण. म्हणून त्यांनी काय केलं, की 21वा दिवस देखील पूर्ण केला. शरीरात जरा सुद्धा त्राण नव्हतं. पण उठल्यानंतर त्यांच्या थर्ड आयवर, तिथं आपण थर्ड आय म्हणतो याला, तर थर्ड आयवर एक जोरात काहीतरी प्रकाश ब्रह्मांडातून आल्यासारखं झालं आणि अनकॉन्शियस झाले. थोड्या वेळानं उठले, शरीरामध्ये थोडी एनर्जी आली होती. आता ते चालायला लागले, उतरायला लागले. थोडंसं खिन्न मनानं उतरत होते, कारण 21 दिवस झाले, काही फरक देखील होईना आणि आता आपण परत चाललोय. दुःखी मनानं चालले होते. पायाला ठेच लागली. तर सवयीप्रमाणे आपण जसं पायाला ठेच लागल्यावर काय करतो, पहिला दाबून धरतो, मग साफ करतो. तर त्यांनी दाबून धरलं आणि थोड्या वेळातून परत चालायला लागले. पण चालताना लक्षात आलं की जखम ड्राय झालेले, भरून आलेले, काहीतरी वेगळं झालं होतं. तसंच उतरून खाली आले विचार करत करत. भूक लागली होती. एके ठिकाणी जेवायला थांबले. ज्या ठिकाणी जेवायला ते बसले होते तिथे एक मुलगी होती लहान, ती रडत होती. त्यांनी विचारलं तिच्या आईला काय झालं, तर त्यांनी सांगितलं की तिचं दाढ दुखतोय म्हणून ती रडायला लागली आणि थांबत नाहीये ती. तर त्यांनी बघू म्हणून फक्त काय केलं की तोंडाला हात लावला, बघितलं, सोडून दिलं. पण थोड्या वेळानं त्यांची आई आली, तिच्या त्या मुलीची आई आली आणि त्यांनी सांगितलं की तिचं दुखणं बंद झालेलं. पुन्हा यांच्या लक्षात आलंय की काय तर संचारलंय.
काहीतरी शक्ती आली आपल्याकडे. 21 दिवस मी केले आणि 21 दिवसात मला काहीतरी फायदा झालेला आहे. पण काय झालंय माहिती नाही. घरी गेले. त्यांचा जो जवळचा मित्र होता तो आजारी आहे असं समजल्यावर त्यांनी काय केले, त्याच्याकडे पहिल्यांदा धाव घेतली. त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं अशा अशा गोष्टी आहेत, की मी पायाला लागलो होतो, मी पाय पकडला, बरा झाला. त्या मुलीला चेहऱ्याला हात लावला, तो बरा झाला. चल मी तुझ्यावर प्रॅक्टिस करतो. तो आजारी होता, त्याला हिलिंग द्यायला सुरू केलं, तो बरा झाला. पुन्हा प्रॅक्टिस वाढवूया म्हणून लोकांना त्यांनी हिलिंग द्यायला चालू केलं. लोक जायची, परत यायची, जायची, परत यायची. त्यांनी या गोष्टीवर विचार केला की असं का व्हायला लागलंय. तर त्यामध्ये त्यांनी एक नियम घालून घेतला की फ्री मध्ये दिलेली सर्व्हिस कोणालाही लाभत नाही. त्याचं एनर्जीमध्ये काहीतरी एक्सचेंज घेतलं पाहिजे. त्यांनी थोड्या थोड्या जसं त्यांच्या आवाक्याप्रमाणे लोकांच्या एक्सचेंज घ्यायला चालू केलं आणि बऱ्यापैकी लोक हील व्हायला चालू झाली. ओके. सो रेकी ही रिडिस्कवर झालेली आहे. म्हणजे ती पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये आहे. नेहमीप्रमाणे जसं आपल्याला बाहेरून आलेल्या गोष्टी आपण ट्रेंड म्हणून घेतो, तसंच ते झालं की डॉक्टरांनी इथं येऊन अध्ययन करून रेकी जपानमध्ये सुरू केली. त्याच्यानंतर एक कॅन्सर पेशंट होती, अमेरिकामधून लेडीज आली होती, ती मला बरं व्हावं म्हणून तिथं आली. समथिंग हुवाई टकाटा त्या लेडीचं नाव. ते जगातले दुसरे ग्रँड मास्टर होते रेकीचे, लेडीज. तर त्यांनी तिथं राहून हिलिंग घेतलं डॉक्टर मकाऊ उसोई यांच्याकडून आणि ते बरं झालंय. बरे झाल्यावर त्यांनी ही विद्या शिकण्याची इच्छा दाखवली. तिथंच पुन्हा राहून ही विद्या शिकली, ग्रँड मास्टर झाले. त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन या गोष्टीचा प्रचार प्रसार केला. फिरत 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 सगळ्या देशांमधून आता भारतामध्ये आलेले. आतापर्यंत 2019 पर्यंत रेकी ही ऑफलाईनच होती. आता ती ऑनलाईन असल्यामुळं आता लाखो लोकांपर्यंत पोहोचायला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला. तर रेकी म्हणजे काय, रेकीची रिडिस्कवरी कशी झाली हे बघितलं तुम्ही. ठीक आहे. आता रेकीचा प्रवाह शरीरामध्ये कसा असतो, कसा फील करायचा हे बघण्याआधी आपण एक गोष्ट करायची आहे. मी एक गोष्ट दाखवतो, याच्यात एक चित्र दाखवतो, मला सांगायचं ते काय आहे. काय दिसते सर्वांना इथं? दिसते पिक्चर? येस. कोणी एकाने सांगा मला काय दिसतंय. वॉटर आणि चांगले आणि क्लीन रेकॉर्ड रेटे आणि क्लीन पाणी आहे. राईट राईट राईट. आता ह्या पाण्यामध्ये मी जर असं पाणी ओतलं, अर्धा ग्लास ओतला, तर हे पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही. नाही होणार. बरोबर आहे का? आता मला काय करायला लागेल, तर हा ग्लास पहिल्यांदा रिकामा करावा लागेल, मग नवीन पाणी ओतावं लागेल. बरोबर आहे ना? हा. ओके. आता मला जर रेकी शिकायची आहे, तर मला काय केलं पाहिजे? माझ्या शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस आहेत, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, ती मला पहिला काढून टाकली पाहिजे. राईट और रॉंग? राईट. बरोबर आहे ना? बरोबर. मला ती पहिला काढून टाकली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर ही निगेटिव्ह एनर्जी काय आहे? बरोबर आहे. पेन आणि पेपर आहे सगळ्यांसोबत. हो. 5 अशा लोकांची नावं घ्यायची आहेत, लिहायची आहेत. ती कुणाला दाखवायची नाहीत, इथं कुणाला वाचायची नाहीत, काय नाही. किंवा 5 नव्हे, पण असे कितीही लोक असू देत की ज्याच्याशी मला बोलायची इच्छा नाही, त्याचं तोंड बघायची इच्छा नाही, त्याचं नाव देखील माझ्यासमोर काढू नका, तो माझ्या आयुष्यात त्याला काढून टाकलंय. जे काही लोक असतील त्या लोकांची नावं लिहायची. तुमच्यापर्यंतच राहू देत, फक्त ती नावं लिहायची. 2 मिनिटाचा टाइम आहे, फास्ट. सगळ्यांनी टास्क करायचा आहे. त्याच्यानंतर चेंजेस बघा तुमचे. सगळ्यांनी टास्क करायचं. यांच्याबद्दल मला तिरस्कार वाटतो, तो माझ्याकडे परत आला नाही पाहिजे.
त्याचा चेहरा मला परत दिसला नाही पाहिजे. त्याची भांडणं झालेत. चला, मॅक्सिमम व्हिडिओज ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. खूप फास्ट रिझल्ट मिळणार आहेत तुम्हाला व्हिडिओ ऑन केले तर. जे बंद आहेत त्या लोकांनी देखील ऑन करा व्हिडिओज फास्ट. हॅलो चलो, झालंय सगळ्यांचं? हॅलो. कोण बोलतंय? कुणाला बोलायचंय का? हो हो, मला बोला. बोला. हा, काही माणसं मेले असले तरी नाव लिहायची. जे तुमच्या डोक्यात आहे त्यांची नावं लिहायची. ती काय विषयाने ते आहेत की नाही. किती पटापट. लोकांची नाव लिहायची सर? येस, किती लोकांची नाव लिहायची? जे तुमच्या डोक्यात आहे ते लिहून काढा. हॅलो येस, बोला. सर, माझा असा प्रश्न आहे की जर आपलं एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन असेल आणि तिचं लग्न जर झालेलं असेल तरी पण ती मला मेसेज करत असेल, फोनवर बोलत असेल, पण मी खरं प्रेम केलं असल्यामुळं मला तिला विसरणं शक्य नाही, पण आता कुठंतरी असं वाटतंय की तिला विसरून जावं. अशांची नावं लिहिले तर चालेल का? लिहा लिहा लिहा. बेस्ट, उलट बेस्ट. लवकर फास्ट रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. थँक्यू ग्रोथ सो मच. ग्रोथ पण खूप फास्ट होणार आहे तुमची इथून पुढं. मला काय फरक पडत नाही बाबा, आमच्या मी आत्ताच म्हणले जा. कुठं ब्लॉक झालंय लक्षात येते तुमच्या. कोण आहे? चला, झालं. ओके, चला. एक किती क्वेश्चन लोक सर. सांगतील आकडे मला? प्रत्येकाने सांगायचंय किती आकडा आहे. माझा 3 आहे. नमस्कार, मी भक्ती. माझा 3 आकडा आहे. 3 आहे. ओके, व्हेरी गुड. चलो पुढे. तर माझे 7 आहे. 5 आहेत. रुक्मिणीताईंचे 5. पुढे. तर माझे पण 7. सोनालीताईंचे 5. माझे 4. कोण 15? नीता. कविता मॅडमचे 15. व्हेरी गुड. माझे 4 आहे, 4. नीता. माझा 4. माझे लोक 3 आहेत सर. चालेल का? 3. माझे 5 आहेत. 5 माझे आहेत. 4 आहेत. ओके, चलो. नमस्कार सर. आता मी होतं. सांगितलं. ठीक आहे, आता मी सांगितलं तुम्हाला. चला, अनम्यूट करा आता. आता मी जर तुम्हाला सांगितलं. सर, मला एक होतं. येस, बोल बोला. सर, 2 मिनिट. नाव तर 3-4च आहे, पण हे माहित नसतं ना की आपल्या विषयी नेमकं ओके. कुणाच्या मनात आता मी जर किती तुम्हाला निगेटिव्ह सांगितलं किती की वाईट ह्या आहे, लोकांना कळतं का? क्षमा करायचं आहे आणि तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी इथून पुढे मिळत राहतील, तर सर ह्या लोकांना कधीच क्षमा करू शकत नाही. बर, ठीक आहे. मी त्यांना क्षमा केलेली नाही आहे. त्यांचं नाव ऐकलं तरी माझ्या डोक्यात जाणं जाते आणि माझा दिवस खराब जातो, माझा मूड हा. होतो. राईट. नुकसान कोणाचं? रात्री झोप लागणार नाही आता. नुकसान कोणाचं होतंय? आपलंच होत आहे. आमचंच होते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? इतकासा तरी फरक पडलाय का? नाही. नाही. आता मी सांगतो की हे ट्रॉमाज आहेत, आपल्या जे बिलीफ सिस्टीम झाले ट्रॉमाज आहेत. हे काय करत असतात? आपल्याला आतमध्ये इरिटेटिंग करत असतात. इरिटेशन मोडवर येतात ते, बरोबर आहे. आणि हेच गोष्टी आपण जर आतमध्ये ठेवला तर ते कुठेतरी निगेटिव्ह ब्लॉक होतात. 100% आज आपण सगळीकडे शोधतोय. सगळे ज्योतिष झालेत, सगळे मांत्रिक तांत्रिक पर्यंत झालेत, पत्रिका दाखवून झाल्यात, ग्रह शांती करून झाल्या, पूजा घालून झाल्या, शांती कित्येक शांती घातली असतील. माझ्या आत आहे ते बाहेर काढलं का? नाही काढलं. मग ती एनर्जी कुठेतरी ब्लॉक झालेल्या आहेत. पुढे लोकांना प्रश्न पडतो की कॅन्सर कसा होऊ शकतो, शुगर कशी होईल, माझं तर काहीच खात नाही, मी चांगला हेल्दी आहे तरी शुगर झाली मला. मला हार्ट
प्रॉब्लेम कसे क्रिएट झाले, मित्र अगदी काय म्हणतो हेल्थ कॉन्शियस आहे. तर हे जे छोटे छोटे इरिटेशन्स असतात ना, ते उद्या जाऊन मोठे होतात आणि हेच जे आहे ते मोठे डिसिजन्स मध्ये कन्वर्ट होतात. मग तुम्हाला हवाय का? नको. हो. तुम्हाला हवाय का उद्या जाऊन खूप सगळे फिजिकल प्रॉब्लेम्स घ्यावेत, खूप सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स घ्यावेत, खूप फायनान्समध्ये जाऊन स्टक व्हावं? नाही आहेत ना. तर हो आपल्याला सर. काय, एक पॉझिटिव्ह फ्लो आपल्या शरीरामध्ये व्हावा, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये फ्लो व्हावी, यासाठी मला काय करायचंय, ह्या लोकांना क्षमा करून टाकायचंय. तसाही आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये त्या लोकांच्या असण्याने. त्यांना कायमस्वरूपी घालवून देऊया क्षमा करून. आणि उद्यापासून मला सांगायचंय तुमच्या एनर्जीमध्ये किती चेंजेस आले. इवन रादर 5 मिनिटातच बघूया. चलो, ताट बसायचंय. कोणाला जर मला फार एक जास्त वेळ क्वेश्चन बसता आहे येत नसेल तर भिंतीला सर. टेकून बसायचंय. येस, बोला. मला एक क्वेश्चन आहे. येस. तुम्ही म्हणालात तसं सर, असं ठरवलं जातं की नाही या माणसाचा किंवा या व्यक्तीचा विचार करायचा. 2 दिवस वगैरे व्यवस्थित नॉर्मल होतो की नाही येत विचार, पण तिसरा दिवस झाला की पुन्हा जैसे थे, असं म्हणजे खूप वेळ करून झालं तर असं का होतं? म्हणजे स्पेसिफिक व्यक्ती असं नाही, कुठलंही असेल तरी. तर ते रोज आपण केलेलं नाहीये. आता जे पुढच्या 5 मिनिटात आपण करणार आहोत ते तुम्ही रोजच्या रोज करायचंय. लक्षात येईल तुम्हाला एक 10-15 दिवसानं तो माणूस व्हॅनिश झालाय आपल्या लाईफ मधून. ओके ओके, थँक्यू सर. ओके. सांगा. पुढचं 5 थँक्यू. मिनिटात चला पटापट सगळ्यांनी काय करायचंय, चष्मा असेल चष्मा काढून ठेवायचाय, ताट बसायचंय, मांडी घालायचंय, ध्यान मुद्रेत बसायचंय. सचिन सर आय थिंक झोपलेला, ताट बसायचंय. आपण शिकतो आहोत है ना, रेकी एक आपल्या आयुष्यात एक ट्रिमेंडस चेंजेस आणणार आहे. तर त्याचा रिस्पेक्ट पण असा पाहिजे. त्यामुळे बसून सेशन ऑन करायचे सगळे. चला, बसला सगळ्यांनी ध्यानाला. चष्मा काढून ठेवा. 2 मिनिटासाठी चष्मा काढून ठेवा, परत लागा. आता काय करायचंय, डीप ब्रीथ करायचंय. डीप ब्रीथ कसं करायचंय, की जेव्हा श्वास घेईन तेव्हा माझा पार नाभीपर्यंत श्वास गेला पाहिजे आणि माझं जेव्हा श्वास मी आत घेतोय तेव्हा पोट माझं बाहेर आलं पाहिजे. श्वास बाहेर सोडतोय तेव्हा पोट आत गेलं पाहिजे. जाणून बुजून ताणून करायचं नाही आहे. नॅचरली होईल असं करायचं आहे. बघा, जबरदस्ती काय करू नका, नॅचरली होऊ दे. ठीक आहे. चला, डोळे बंद केले सगळ्यांनी. पूर्ण डोक्यातून सगळे विचार काढायचे, डोळे बंद करायचे आणि डीप ब्रीदिंग करायला चालू करायचं. नाभीपर्यंत डीप ब्रीदिंग. चलो, इनहेल, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. 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 हळूहळू एक पांढरी भिंत तुम्हाला दिसायला लागलेली आहे. पांढरी भिंत बघायचा प्रयत्न करा. आता ज्या कोणी व्यक्ती ज्यांची मी आता नावं लिहिलेली आहेत, प्रत्येक व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा बघा. ही व्यक्ती आता आलेली आहे तुमच्या समोर. तो क्षण आठवा ज्यामुळे तुम्ही ती व्यक्ती तुमच्या तिरस्काराला भाग पडलेली आहे, तिरस्काराची कारणीभूत आहे. तो क्षण आठवा, काय झालं होतं नेमकं बघा. ती गोष्ट जशीच्या तशी आठवा. नेमकं काय झालं होतं, का त्याच्याशी भांडलो, त्याने मला का दगा दिला, माझी का चीट केलं. म्हणजे बिझनेसमध्ये पार्टनरशिप असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, मैत्रीमध्ये असेल, का त्या व्यक्तीनं माझ्याशी असं चिटिंग केलं.
बघा, तो क्षण आठवा. अर्धा मिनिट देतो. कॉन्व्हर्सेशन जसेच तसं डोळ्यासमोर आणा. आता तो शेवटचा क्षण जिथं आपण रागानं पलटलो, पाठ फिरवली आणि परत याचं तोंड बघायचं नाही म्हणून निघायला लागलोय. आता तो क्षण आपल्याला एक्झॅक्ट उलटा करायचा आहे. पाठ फिरवायची नाही आहे त्या व्यक्तीकडं. तसंच समोर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि एक स्मित हास्य द्यायचं आहे. त्याला सांगायचंय, स्मित हास्य करा आणि त्याला सांगा की तुझ्या असणं नसण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. तू भले माझा विश्वासघात केलायस, मला धोका दिलायस, पण मी तुला मनापासून माफ केलंय. मी तुला मनापासून माफ केलंय. मी तुला मनापासून माफ केलंय. हे ब्रह्मांड, हे ईश्वरा, तू देखील या व्यक्तीला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. आता एक दीर्घ श्वास घ्या. तो झालेला आनंद बघा. त्याच्या चेहऱ्यावर बघा काय एक्सप्रेशन चाललंय. अरे, मी तर हिला इतकं चीट केलं आणि एवढं हसून मला माफ केली. किती मोठ्या मनाची आहे ती, किती मोठ्या मनाची आहे ती व्यक्ती. एक स्मित हास्य त्याच्याकडे बघा आणि निघा तिथून. हळू 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 डोळे उघडा. हळू हळू दीर्घ श्वास घ्या. हात असे सगळ्यांनी डोळ्यावर धरा, कानावर धरा, गालावर धरा. छान. कसं वाटलं कोण सांगेल? सर डोकं जड झालं. जड झालं का हलकं झालं? थोडस कपाळाच्या मध्ये असं वाटलं. काहीतरी एका वेळी एक मिनिट, होतंय एका वेळेस वाटतं. बोला. ओके, हा बोला. भक्ती मॅडम बोला, काय झालं? थोडासा दोन भुवयांच्या मध्ये म्हणजे कपाळाजवळ असं काहीतरी होतंय, कळलं नाही काय झालं पण तसं झालं. छान छान. आज्ञा चक्रावर काम केले. ओके, चला अजून कोण सांगेल? एकाग्रता वाढल्यासारखं वाटलं आणि खूप शांत वाटलं, फ्रेश छान. वाटलं. ओके, अजून कोणाला काय? थोडस टेन्शन रिलीज झाल्यासारखं वाटलं सर. येस, प्रथमेश सर म्हणतात टेन्शन हलकं झाल्यासारखं झालं. छान. तुम्हीच भिंत होता का ते? खरोखर असं वाटलं चालते. हा? सॉरी, पण तुम्ही म्हणलात ना जेव्हा की भिंत पांढरी दिसते समोर म्हणून, तर असं खरोखर वाटलं की भिंत अशी चालते म्हणून. चला, सॉरी. व्हिज्युअलायझेशन छान आहे तुमचं. व्हिज्युअलायझेशन छान आहे. आपल्याला रेकीमध्ये या गोष्टीवर सगळ्या गोष्टी काम करत असतात. रेकी व्हिज्युअलायझेशन पण खूप छान. सर, सर्वांना माफ केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की समोरची व्यक्ती किती मोठ्या मनाची आहे, ते ऐकून म्हणजे मनाला एक आनंद पण झाला की माफ केल्यानंतर आपल्याला पण खूप आनंद होतो. हो ना. चला, आता काय करायचं सांगतो. हे जे आपण आता 5 मिनिटं केलं ना, रोजच्या रोज करायचं. याने काय होणार आहे, तर आपल्या मनाचा ताण कमी होणार आहे. ती व्यक्ती भले समोर आली हॅलो तरी आपण झिरो रिॲक्ट होणार आहे ना, मूड स्विंग होणार हॅलो आहे. बरोबर आहे. हॅलो सचिन सर म्हणतात अजिबात काही वाटले नाही, सरिता. चांगली गोष्ट आहे, करत हो राहायचंय. सर, काहीच नाही वाटलं. एका अटेम्प्ट मध्ये देखील होत नसतं. ठीक आहे, सो करत राहायचंय. थोड्या हो. प्रॅक्टिस ही गोष्ट होणार आहे. ताण हलका होणार आहे आपला. ठीक आहे, त्या गोष्टीचा त्या व्यक्तीचा विचार पण डोक्यात
जरी आला तरी आपला मूड स्विंग होत होता, आता तो नॉर्मल राहणार आहे. आपण रिॲक्ट करणार नाही होत. रिॲक्ट केलं नाही म्हणजे माझी एनर्जी बिघडणार नाही आहे, माझी एनर्जी बॅलन्स राहणार आहे. बरोबर आहे. मूड स्विंग झालं की काय होतं, माझी निगेटिव्ह एनर्जी वाढायला लागते, ती पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हॅपी लाईफ म्हणतो ना, तर ती हॅपी लाईफ आपल्याला अशीच हळूहळू हळूहळू इथं दिलेले आहेत रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. तर हे 5 प्रिन्सिपल्स काय आहेत बघा. इथं काय दिले, जस्ट फॉर टुडे, म्हणजे फक्त आजचा दिवस. बरोबर आहे. फक्त आजचा दिवस मला काय करायचंय, आय विल नॉट बी अँग्री, मी चिडचिड करणार नाही, मी कुणावरही रागावणार नाही, ना माझी स्वतःची चिडचिड करून घेणार आहे, ना मी स्वतःला त्रास करून घेणार आहे. बरोबर आहे. खूप वेळा काय होतं बघा, मगाशीच बोललो आपण, चिडचिड केले की एक जण तर ताई म्हटल्या मला झोपच लागत नाही रात्रीची. बरोबर आहे का, म्हणजे नुकसान आपलं आहे. आता जर मी म्हटलं तुम्हाला की 1 वर्षभर हे सगळे प्रिन्सिपल्स पाळायचे, होणार आहेत का तुम्हाला? नाही होणार आहे. बघा ना, म्हणजे जानेवारी 1 जानेवारीला काय होतं, सगळ्या जिम फुल्ल भरलेलं असतं. बरोबर आहे. 10 दिवसानं काय होतं, परत रिकामं झालेलं असतं. का? तर आपला ब्रेन तितकं जास्त लॉंग टर्मचा विचार करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट आपल्या ब्रेनला सवय होण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतात. हे सायकोलॉजिकली आहे. बरोबर आहे. तर 21 दिवसाच्या आत आपण जर ते संकल्प सोडून दिला तर ते आपल्याकडून होत नाही कधीच. आणि बऱ्यापैकी 99.9% संकल्प हे होत नाही पूर्ण. त्यासाठी काय करायचं, मला 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष विचार नाही करायचा. मला काय करायचं, फक्त आजचा 1 दिवस असं रोज करायचंय. मला आजचा 1 दिवस काय करायचंय, मला चिडचिड करायची नाही, मला राग येऊ द्यायचा नाही मला. सेकंड थिंग, जस्ट फॉर टुडे, आजचा 1 दिवस मला काय करायचं आहे, आय विल नॉट वरी, कुठल्याही गोष्टीची मी काळजी करणार नाही. सगळ्या मम्मींना एक सवय असते, मुलगा वेळेत नाही आला, मुलगी वेळेत नाही आली, 7 वाजले, कुठे गेली मुलगी, काय झालं का, काय फोन लागत नाही आहे, फोन का उचलत नाही आहे, काय होतं, पुन्हा एनर्जी इम्बॅलन्स होते, पुन्हा टेन्शन चालू झालं, पुन्हा एनर्जी बिघडली. बरोबर आहे. त्यासाठी मला काय करायचंय की आजचा दिवस मी काळजी करणार नाही, पण हे रोजच्या रोज आजचा दिवस असणार आहे. त्यानंतर जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. ग्रेटफुल फॉर व्हॉट, कशासाठी ग्रेटफुल असणार आहे, ज्या ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आज मला चांगलं घर आहे, ते कित्येक लोकांकडे नाही आहे, त्यासाठी मी ग्रेटफुल असलं पाहिजे युनिव्हर्सचा, माझ्या देवांचा, या ब्रह्मांडाचा. बरोबर आहे. त्यानंतर मला मनुष्य जन्म मिळालाय म्हणून मी ग्रेटफुल असलं पाहिजे. मला 2 हात, 2 डोळे, 2 पाय आहेत, मी अगदी व्यवस्थित आहे. कित्येक लोकांना ते नाही आहेत, ते रस्त्यावर पडून असतात. त्याबद्दल माझ्या खिशात थोडाफार तर पैसा आहे, लोक भीक मागतात, त्याबद्दल मी ग्रेटफुल असलं पाहिजे. माझे आजचे जे काहीही गोष्टी मला देवानं दिल्यात त्याबद्दल मला ग्रॅटिट्यूड मानला पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजेत. याने काय होणार आहे, माझ्याकडे जी गोष्ट नाही आहे, बरोबर आहे ना, आपण आयुष्यात काय करत असतो बघा नेहमी, अरे माझ्याकडे बंगला नाही आहे, मला बंगला मिळाला असता तर, असा बंगला असता तर माझं खूप भारी झालं असतं, माझ्याकडे अशी कार असती तर खूप भारी असतं माझं आयुष्य, माझ्याकडे तेवढा बँक बॅलन्स असतं, माझं खूप हे आलं असतं. म्हणजे आपण काय करत असतो, युनिव्हर्सला इनडायरेक्टली काय करत असतो, मेसेज करत असतो की मी सॅटिस्फाईड नाही आहे, मी आयुष्यात समाधानी नाही आहे. मग आता याला समाधानी न ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याला तो बंगला नाही मिळाला पाहिजे, ह्याला ती कार नाही मिळाली पाहिजे, त्याला तेवढा बँक बॅलन्स नाही मिळाला पाहिजे. हेच होत आलंय ना आतापर्यंत. हो, बरोबर आहे का. जे बरोबर आहे. माझ्याकडे आहे त्या गोष्टीमुळे त्याचं मी आभार मानले तर काय होणार आहे की मला युनिव्हर्स ऑटोमॅटिक पुढच्या याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे. खूप वेळा इनडायरेक्टली आपण या गोष्टी करत असतो की रडत असतो परिस्थितीला घेऊन, पण माझ्याकडे जे आहे ते मान्य केलं तर आपल्यात एक पॉझिटिव्हनेस येतो, कॉन्फिडन्स येतो, आणि तेच व्हायब्रेशन्स आपल्याला युनिव्हर्सला मॅच होतात, आणि मग युनिव्हर्स ते सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे पाठवायला सुरू करतं. त्यामुळं आहे त्या गोष्टीचे आभार मानणे हे रोजच्या रोज सकाळी उठल्यावर करायचे.
त्यानंतर जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. काही असू दे, मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. जे काही काम असेल, भले त्याच्यात माझा मोबदला नाही मिळू दे, पण मला ते काम अगदी माझ्या 100% देऊन मी पूर्ण करणार. ऑफिसचं काम असू दे किंवा कुठलंही तुमच्या बिझनेसमध्ये एखादी गोष्ट असू दे, भले त्याच्यामध्ये फायदा जरी नाही मिळाला, पण ती तितक्याच ऑनेस्टली केली पाहिजे जितकी माझ्या घरामध्ये होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आय विल बी काइंड टू अदर्स. मी इतरांबद्दल दयाभाव दाखवेन. बघा, मगाशीच काय म्हटलं, खूप लोक असे आहेत ज्यांना हातपाय देखील नाही आहे, ज्यांना राहायला घर नाही आहे. अशा लोकांना मी मदत करू शकतो. बरोबर आहे. आपले 5 रुपये 10 रुपये पैशाची मदत शक्यतो करू नका. पैशाची मदत शक्यतो आश्रम असेल किंवा कुठं काय म्हणतो त्याला, अनाथ आश्रम वगैरे असतील, अशा इथं दिलं तर चांगली गोष्ट आहे. पण रस्त्यावर जे बसलेले असतात, जे रस्त्यावर राहत असतात, त्यांना चादर द्या, त्यांना कपडे द्या, त्यांना जमलं तर खायला काहीतरी द्या. बघा, तो जो आनंद असतोय ना, बघा ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप अडचणी आहेत, म्हणजे त्याला खूप दिवस तो खाल्लेला नाहीये, पोटभर जेवलेला नाहीये, आणि अशा वेळेला जर तुम्ही त्याला काहीतरी खायला दिलं जेणेकरून त्याची भूक भाजली आणि तो समाधानी झाला, किती आतून त्याच्याकडून ते तुमच्यासाठी आशीर्वाद येतील. आणि हे आशीर्वाद असतात जे आपले कर्म बॅलन्स करत असतात. जास्तीत जास्त ब्लेसिंग्स जेव्हा आपण घेत असतो ना, जास्तीत जास्त ब्लेसिंग, तेव्हा आपण काय करत असतो, आपले कर्म हील करत असतो. त्यामुळं अशा लोकांसाठी काइंड राहा, त्यांना मदत करा. आपल्या आजूबाजूला लोक असतील ज्यांची परिस्थिती नाही आहे, मुलाला शिकवायची परिस्थिती नाही आहे, मजदुरी करतात, कुठेतरी हाताखाली गौंडी काम करत असतील, कुठेही हलके काम करत असतील, त्यांचा मनाव तितका पैसा नाही आहे त्यांच्याकडे मुलांना शिकवायला, तर त्यांना एखादे हेलो येस. हेलो हाँ बोला. नमस्ते नमस्ते. नमस्ते. हेलो सर. बोला. सर इसका रिकॉर्डिंग भेजेंगे सर, इसका रिकॉर्डिंग? यस यस मिलेगा. क्या हुआ, मैं थोड़ा काम पे गया था ना, तो मैं लेट आ गया सर, इसके मुझे कुछ ठीक आहे, गाइड चालेल होने को चालेल. लेट हो. कंटिन्यू करा. संध्याकाळी मिळेल तुम्हाला रेकॉर्डिंग. ओके 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 सर ओके ओके ओके. येस. तर बंद करू. येस. हॅलो. हा बोला. हॅलो सर, त्यांना रेकॉर्डिंग पाठवू नका. बरोबर, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. आय विल बी काइंड टू अदर्स. ओके. सर आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. नेटवर्क बघा, माझ्या बाजूलाच वायफाय आहे. नेटवर्क पण इश्यू मध्ये तुमचं सगळे 4-5 सेंटेन्स काहीच नाही कळलं. हो का? हा, मलाच इश्यू झाला की सगळ्यांना माहित नाही, पण नाही कळलं. एकच मिनिट बघा. माईक तर ऑन आहे, नेटवर्क इश्यू असू शकेल, कारण माझ्या इकडे तरी वायफाय बाजूलाच आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग मध्ये बघून घ्या. तर आज इथपर्यंतच आहोत. फक्त 1-2 मिनिटाचं आपण प्रॅक्टिकल सेशन करणार आहोत. रेकी म्हणजे काय आणि ती कशी फ्लो होते हे बघूया आपण. चला, सगळ्यांनी मांडी घाला. हात काय करायचे, असे घासायचे एकमेकांवर. आता बघा, हात असे जवळ घ्या, थोडे लांब घ्या. बघा काय फील होते. काही फील होते का? एनर्जी, काही फोर्स लागतोय का? मॅग्नेटिक फील्ड असल्यासारखं जाणवतंय का? काही लोकांना थंड गरम
जवळ आलं की काय होतंय? की चुंबकने खेचल्यासारखं असं चिपकल्यासारखं वाटतं व्हेरी हातानं असं व्हेरी ओढलं गुड, व्हेरी जातंय. गुड, गार व्हेरी गुड. वाटतंय गार. थंड हवा लागते, बरोबर आहे. काही हा. लोकांना गरम जाणवेल, काही लोकांना हॅलो खेचल्यासारखं हॅलो जाणवेल, काही लोकांना असं. खेचल्यासारखं जात. Yes, yes. हॅलो. हा बोला. मला गरम वाफा निघल्यासारखं वाटलं आता. छान छान. प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस वेगळे असणार आहेत आपल्या एनर्जीनुसार. ठीक आहे. काही लोकांना खेचल्यासारखं जाणवेल, काही लोकांना फेकल्यासारखं जाणवेल, काही लोकांना असं वाटेल की मध्ये असा फुगा आहे बलूनाने आपण तो प्रेस करतोय. ठीक आहे. काही लोकांना गरम हवा, काही लोकांना थंड हवा जाणवायला लागेल. ओके. काही लोकांना झिंझिण्या आल्यासारखे वाटेल. ओके. तर ही आहे रेकी ऊर्जा, आपल्या शरीरातली ऊर्जा. आता ह्याच ऊर्जेनं आपण काय करायचंय? आपले शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक जे काही आपल्या मार्गात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या आता दूर करायचे. ठीक आहे. तर उद्याचं सेशन आहे. उद्या पण एक 5 मिनिटाचं छान मेडिटेशन असणार आहे. त्याच्यामध्ये खूप आपले कार्मिक बॅलन्सेस होणार आहेत. जे काही आतापर्यंत जे कर्म असतील आपल्याला माहित नाही ते कर्म म्हणजे काय आहेत, कसे आहेत, ते पण बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. आणि पुढे बरेचशा गोष्टी आपण उद्या जाणून घेणार आहोत. तर उद्या पण इतक्याच संख्येनं जायचं आहे. हा बोला. हॅलो. चला, कुणाला काही शंका आहे? असा एक प्रश्न होता. बोला. सर नीता बोलते. सर हा 5 दिवसाचा कोर्स आहे. हा 5 दिवसाचा कोर्स नंतर तुमची फीस स्टार्ट होणार आहे का? एकच मिनिट थांबा. की